घरामध्ये दूध उतू गेल्यास घरात काय घडते, काय आहेत संकेत, शुभ की अशुभ, एकदा नक्की जाणून घ्या. मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात अनेक लहान मोठ्या घटना घडत असतात. काही घटना इतक्या साध्या असतात की आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही, तर काही गोष्टी घडल्या की अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होतात. आपल्या पूर्वजांनी निसर्ग, दैनंदिन व्यवहार आणि जीवनातील अनुभव यांच्या आधारे अनेक समजुती, परंपरा आणि संकेत सांगितले आहेत. त्यापैकी काही गोष्टी आजही अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेने पाळल्या जातात. मात्र या सर्व गोष्टींकडे श्रद्धा, संस्कृती आणि लोकपरंपरेचा भाग म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आणि कुटुंबांमध्ये या मान्यतांमध्ये बदल आढळू शकतो. आज आपण अशाच एका लोकप्रिय समजुतीबद्दल जाणून घेणार आहोत, ती म्हणजे दूध उतू जाण्याबाबत प्रचलित असलेल्या पारंपरिक मान्यता. दूध हे भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र, सात्विक आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. धार्मिक विधी, पूजा, अभिषेक, सण आणि शुभ कार्यांमध्ये दुधाला विशेष स्थान दिले जाते. त्यामुळे दुधाशी संबंधित काही घटना घडल्या की अनेक लोक त्यांचा काही ना काही संकेताशी संबंध जोडतात. या मान्यता पिढ्यानपिढ्या सांगितल्या गेल्या असून अनेक कुटुंबांमध्ये आजही त्यांचा उल्लेख केला जातो. लोकमान्यतेनुसार स्वयंपाक करताना नकळत दूध उतू गेले, तर काही जण त्याकडे शुभ संकेत म्हणून पाहतात. अशा वेळी घरामध्ये आनंददायी बातमी मिळू शकते, एखादे रखडलेले काम मार्गी लागू शकते किंवा सकारात्मक बदल घडू शकतात, अशी काहींची श्रद्धा असते. मात्र या समजुतींना सर्वमान्य वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही. त्यामुळे अशा गोष्टी श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेच्या दृष्टीनेच समजाव्यात. भारतीय परंपरेत दूध हे भरभराटीचे प्रतीक मानले गेले आहे. अनेक धार्मिक कथांमध्ये आणि पुराणांमध्ये दूध, घी, लोणी आणि तूप यांचा उल्लेख समृद्ध जीवनाचे प्रतीक म्हणून करण्यात आला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्येही दूध आणि दह्याचे विशेष महत्त्व वर्णन केलेले आढळते. त्यामुळे काही लोक दूध उतू जाण्याचा संबंध समृद्धी आणि मंगलकार्यासोबत जोडतात. ही भावना श्रद्धेवर आधारित असून प्रत्येकाने ती आपल्या विश्वासानुसार स्वीकारावी. काही व्यक्ती असेही मानतात की एखाद्या महत्त्वाच्या कामाच्या आधी दूध उतू गेले, तर पुढे चांगले परिणाम मिळू शकतात. काही कुटुंबांमध्ये याला शुभ संकेत मानण्याची परंपरा आहे. परंतु प्रत्यक्ष जीवनातील यश हे नियोजन, मेहनत, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवर अवलंबून असते. त्यामुळे केवळ अशा संकेतांवर अवलंबून राहणे योग्य ठरत नाही. दुसरीकडे, काही लोकमान्यतेनुसार जर दूध हातून सांडले, भांडे पडून दूध वाया गेले किंवा निष्काळजीपणामुळे दूध खाली पडले, तर त्याकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिले जाते. अशा वेळी भविष्यात काही अडचणी येऊ शकतात, अशी काहींची धारणा असते. मात्र अशा घटना अनेकदा घाई, दुर्लक्ष किंवा अपघातामुळेही घडू शकतात. त्यामुळे प्रत्येक घटनेचा संबंध भविष्याशी जोडणे आवश्यक नाही. आपल्या पूर्वजांनी अनेक संकेतांच्या माध्यमातून माणसाला अधिक जागरूक आणि सावध राहण्याचा संदेश दिला होता. उदाहरणार्थ, स्वयंपाक करताना लक्ष विचलित होऊ नये, अन्न वाया जाऊ नये आणि काम करताना पूर्ण एकाग्रता ठेवावी, हा त्यामागील व्यावहारिक उद्देश असू शकतो. त्यामुळे दूध उतू जाणे किंवा सांडणे याकडे अंधश्रद्धेच्या दृष्टीने पाहता दैनंदिन जीवनातील शिस्त आणि काळजी यांचाही विचार करणे आवश्यक आहे. काही वेळा असे आढळते की काही लोक शुभ संकेत मिळावेत म्हणून जाणीवपूर्वक दूध उतू जाऊ देतात. मात्र अशा प्रकारे अन्न वाया घालवणे योग्य नाही. भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला अन्नपूर्णेचे रूप मानले गेले आहे. त्यामुळे कोणतेही अन्न जाणीवपूर्वक वाया घालवणे हे योग्य मानले जात नाही. त्यामुळे श्रद्धा आणि जबाबदारी यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. दूध हे पौष्टिक अन्न असून त्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात.
त्यामुळे त्याची नासाडी टाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अन्नाचा आदर करणे. स्वयंपाक करताना दक्षता घेणे आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे ही चांगली सवय मानली जाते. अशा सवयींमुळे घरामध्ये शिस्त आणि समाधान टिकून राहते. भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि अशुभ संकेतांविषयी अनेक समजुती प्रचलित आहेत. काही लोक त्यावर पूर्ण विश्वास ठेवतात, तर काही लोक त्याकडे सांस्कृतिक वारसा म्हणून पाहतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या श्रद्धेनुसार विचार करण्याचा अधिकार आहे. मात्र कोणत्याही समजुतीमुळे भीती निर्माण होऊ नये किंवा चुकीचे निर्णय घेतले जाऊ नयेत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. जीवनात यश, आनंद आणि समृद्धी मिळवण्यासाठी सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न, योग्य नियोजन, कुटुंबातील ऐक्य आणि चांगले वर्तन या गोष्टी अधिक महत्त्वाच्या मानल्या जातात. धार्मिक श्रद्धा व्यक्तीला मानसिक आधार देऊ शकतात, पण त्यासोबत विवेक आणि व्यवहारज्ञान यांचाही उपयोग करणे आवश्यक असते. जर घरामध्ये एखादी साधी घटना घडली, तर तिच्यामुळे घाबरण्याचे कारण नसते. त्याऐवजी शांत राहून परिस्थिती समजून घेणे अधिक योग्य ठरते. अनेक वेळा अशा घटना केवळ योगायोग असू शकतात. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी वस्तुस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की दूध उतू जाण्याबाबत किंवा सांडण्याबाबत सांगितल्या जाणाऱ्या विविध गोष्टी या प्रामुख्याने लोकपरंपरा आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहेत. त्यांना सर्वमान्य वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही. त्यामुळे या गोष्टींकडे श्रद्धा आणि संस्कृतीचा भाग म्हणून पाहावे. त्याचवेळी अन्नाचा आदर करणे, निष्काळजीपणा टाळणे, सकारात्मक विचार ठेवणे आणि प्रामाणिक प्रयत्न करणे हीच खरी समृद्धीची वाट आहे. श्रद्धा, विवेक, कष्ट आणि चांगले आचरण यांचा समतोल राखला तर जीवन अधिक सुखी, समाधानी आणि अर्थपूर्ण होऊ शकते.